मार्गशीर्ष म्हणजे काय? हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण 27 नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते, तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात. मार्गशीर्ष महिना हा मराठी वर्षातला 9वा महिना आहे. तो साधारण नोव्हेंबर-डिसेंबर अशा दोन्ही महिन्यांत मिळून येतो. मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण मास असेही म्हणतात. या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो. हवामान अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ सुंदर हवा उजेड असलेले असल्यामुळे सुखकर असते. त्यामुळे पूर्ण वर्षातल्या 12 महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा अतिशय उत्तम महिना आहे असे म्हटले जाते. यावेळी धनधान्याची सुबत्ता असते. बृहस्थाम तथा सान्मा गायत्री छंदसामः मासाना मार्गशीर्षः ऋतूनाम कुसुमाकरा. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेमधील विभूती योग नावाच्या 10व्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे. सामवेदातील गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुती म्हणजे बृहस्थाम, छंदामध्ये गायत्री छंद. सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू जसा श्रेष्ठ आहे असे सांगताना मार्गशीर्ष महिन्याचं पूर्ण वर्षातलं उच्च स्थान कसे आहे हे भगवद्गीतेत वर्णिले आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून पौष महिन्यातल्या मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी. या दिवसापर्यंतच्या काळाला धनुर्मास, खरमास, धुंदुरमास असे म्हणतात. हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो. त्यावेळी हवेत खूप गारठा असतो. दिवस लहान व रात्र मोठ्या असतात. त्यामुळे रात्रीचे जेवण लवकर झाल्यामुळे मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते. आरोग्याच्या दृष्टीने भूक लागल्यावर लगेच खाणे इष्ट असते. या काळात धुंदुरमासाचे व्रत केले जाते. आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंदुरमासात दिसतो. या व्रतामध्ये सूर्योदय झाला की ताजा स्वयंपाक करून सूर्योदयानंतर ऊन चढायच्या आत जेवण केलं जातं. या जेवणामध्ये मुगाच्या डाळीची खिचडी, वांग्याची भाजी, पावड्याची उसळ, वांग्याची भरीत, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, लोणी असे विविध पदार्थ खाल्ले जातात. मुगाच्या डाळीची खिचडी सोडली तर बाकीचे सगळे पदार्थ पचायला जड आणि उष्ण असतात. त्यामुळे जसे ऊन वाढत जाईल तसे हे पदार्थ पचायला जड जातात. म्हणून या आहाराला व्रताचे स्वरूप दिले गेले असावे. जोपर्यंत हवेत सूर्योदयापर्यंत गारठा असतो तोपर्यंत हे व्रत करावे असे सांगितले गेले आहे. कार्तिक शुद्ध त्रयोदशीला आवळी भोजन करायला सांगितले आहे. त्याचा हेतू हाच आहे की आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळ्याला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे आवळ्याला अमृत असे म्हटले आहे. आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवणाचे महत्त्व त्यामुळेच वर्णिले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला जशी त्रिपुरासुराचा वध झाल्यामुळे देवदिवाळी साजरी केली जाते, त्याप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला पण देवदिवाळी साजरी केली जाते. देवीच्या नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे मातीचा घट स्थापन केला जातो त्याप्रमाणे खंडोबाच्या नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला कलश स्थापन केला जातो. तामणामध्ये तांदूळ किंवा धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडले जाते. श्रीफळ कलशाची विधिवत पूजा केली जाते. त्याला बाहेरील बाजूने फुले पानांची माळ बांधली जाते. अशा रीतीने घटस्थापना झाल्यावर 5 अथवा 7 पानांची माळ सोडतात. अखंड तेलाचा नंददीप देवाजवळ 6ही दिवस तेवत राहिले असे पाहतात आणि देवाला गोडाचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते असा पूजाविधी सांगितला आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून चंपाषष्ठीपर्यंत खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. याला मार्तंड भैरव षडरात्रोत्सव किंवा खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात. प्रतिपदेपासून उत्सव काळामध्ये षष्ठीपर्यंत रोज मल्हारी महात्म्य मार्तंड विजय ग्रंथ याचे पारायण करावे असे सांगितले आहे. या उत्सवाला दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. मार्तंड भैरव हे शंकराचाच अवतार असल्यामुळे या उत्सवात नागदेवतेचे पण महत्त्व सांगितले आहे. पंचमीच्या दिवशी नागराजाची चंदनगंधाने प्रतिमा काढून त्याच्यापुढे नागदिवे तयार करून ओवाळले जाते आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो.
चंपाषष्ठीच्या दिवशी दिवटी प्रज्वलित करून देवांना ओवाळले जाते. पुरण वरणाचा आणि वांग्याचे भरीत, रोडगा आणि कांदा पात या खंडोबाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखविला जातो. घोडा, कुत्रा आणि गाय या खंडोबाच्या परिवारातील प्राण्यांना पण नैवेद्य दिला जातो. घरातल्या पै पाहुण्यांसह तळी भंडार करून त्यातलं खोबरं आणि भंडारा मार्तंड भैरवावर उधळून हा उत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत खंडोबाचं आणि ऋषीमुनी आणि समस्त मानव जातीला त्रास देणाऱ्या मनी आणि मल्ल या 2 असुरांचं युद्ध 6 दिवस चालू होते. आणि या युद्धामध्ये खंडोबाने मनी आणि मल्लाचा संहार केला. म्हणून असे म्हणतात की स्वर्गातल्या देवांना खूप आनंद झाल्यामुळे त्यांनी मल्हारी मार्तंड म्हणजे खंडेरायावर चंपक म्हणजे चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली. त्यामुळे या षष्टीला चंपाषष्ठी असे म्हणतात. आणि या उत्सवात देवदिवाळी साजरी केली जाते. या देवदिवाळीला भाजणीची वडे आणि रव्याच्या सांज्याचा गोड घारग्यांचा नैवेद्य दाखवला जातो. ब्रह्मांड पुराणात सुद्धा चंपाषष्ठीच्या दिवशी रविवारी शततारका नक्षत्र असताना मल्हारी मार्तंड प्रगट झाल्याचा उल्लेख आहे. त्यावेळी देवांनी त्यांची पूजा करून त्यांच्यावर चंपक पुष्पाची वृष्टी केली असा उल्लेख आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केलं जातं. आपल्या घरातल्या सर्वांचं आरोग्य नीट राहावं यासाठी आणि घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता राहावी यासाठी हे व्रत केले जाते. या व्रतासाठी मोठी तयारी किंवा ब्राह्मणही बोलावायची जरुरी नसते. जे लोक हे व्रत करणार असतील त्यांनी प्रत्येक गुरुवारी उपवास करायचा असतो. ज्या ठिकाणी पूजा मांडायची असेल त्या ठिकाणी रांगोळी काढवायची असते. त्यावर चौरंग ठेवून एक ताम्हण ठेवून त्या ताम्हणात अक्षता ठेवून त्यावर एक कलश ठेवून त्या कलशामध्ये पाणी, दुर्वा, द्रव्य टाकून त्याच्यावर विड्याची पाने गोलाकार ठेवून त्यावर श्रीफळ ठेवले जातं. कलशाला आणि नारळाला हळदी कुंकू लावून पूजा केली जाते. काही ठिकाणी श्रीफळावर मंगळसूत्र घालून वर देवीचा मुखवटाही ठेवला जातो. लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून तिला फुलांची वेणी आणि सौभाग्याचं वाण दिलं जातं. आणि या व्रताचा महिमा सांगणारी जी पोथी आहे तिचे वाचन केले जाते. गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो आणि रात्री हा उपवास सोडला जातो. या व्रताच्या शेवटी गुरुवारी 5 सुवासिनी आणि 5 कुमारिकांना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू लावून आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना भेटवस्तू देऊन महालक्ष्मी व्रताची महंती सांगणारे एक पुस्तक भेट देऊन त्यांचा मान सन्मान आणि आदर सत्कार केला जातो आणि त्यांना देवीचा प्रसाद दिला जातो. श्री महालक्ष्मीची अनेक नावे आणि अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. हे महालक्ष्मीचे व्रत केले की करणाऱ्याचे मनोरथ पूर्ण होतात असे म्हटले जाते. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात. या एकादशीचे व्रत केल्यावर मनुष्याला प्राण्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात. कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध सुरू होणार होते तेव्हा आपल्या नातलगांना, गुरूंना, भावंडांना मारून मला आमचा विजय मिळवायचा नाही तरी मी त्यांच्याशी कसे लढू असा संभ्रमात असलेला धनुर्धारी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी कर्माविषयी आणि धर्माविषयी दिलेले ज्ञान म्हणजेच भगवद्गीता होय. त्यामुळे या एकादशीच्या दिवशी गीता जयंती पण साजरी केली जाते. कारण या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगून उपदेश केला होता. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे ही गोष्ट अखिल विश्वात गीतेचे वैशिष्ट्य आणि महात्म्यात सांगून जाते. समग्र महाभारताचे सारस महर्षी व्यासांनी भगवद्गीतेत सांगितले आहे. प्राचीन काळी गीतेला उपनिषदांचा पण मान दिला गेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगण्याच्या निमित्ताने समस्त मानव जातीला जीवन कसे जगावे याची शिकवणच दिली आहे. लोकमान्य टिळक, योगी अरविंद आणि महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी पण गीतेवर चिंतन केले आहे. म्हणूनच गीता हा भारताचा धर्मग्रंथ बनला आहे आणि तो सर्वांना आदरणीय आणि वंदनीय पण आहे. म्हणून गीता जयंतीच्या दिवशी भागवत गीता ग्रंथाची पूजा केली जाते आणि त्याचे वाचन केले जाते. अलीकडच्या काळात आचार्य विनोबा भावे यांनी पण गीतेचे थोरपण अगदी आदराने, विनयाने आणि भक्तिभावाने मान्य केले आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पाजलेल्या गीतामृताचा वर्णन संस्कृत श्लोकात केले आहे. तो श्लोक खालीलप्रमाणे: सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्सा सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृत महत. ज्याप्रमाणे एखादा गवळी आपल्या गोठ्यातल्या गायीचे दूध काढून तिच्याच वासराला प्यावयास देतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी सर्व उपनिषदांमधील जीवनविषयक तत्वज्ञान एकत्र करून गोंधळलेल्या अर्जुनाला हे गीतारूपी बोधामृत पाजून त्याला धर्मयुद्धासाठी तयार केले असा वरील श्लोकाचा अर्थ सांगता येईल.
मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जन्माची कथा अशा प्रकारे सांगितली जाते की दत्तगुरू हे अत्रि ऋषी आणि माता अनुसयांचे सुपुत्र, हे भगवान विष्णूंचा अवतार समजले जातात. एकदा अत्रि ऋषींनी खडतर तप केले होते. त्यांच्या या तपामुळे प्रसन्न होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी अत्रि ऋषींना दर्शन दिले. अत्रि ऋषींच्या मागण्याप्रमाणे त्यांची पत्नी अनुसयाच्या पोटी 3 पुत्र जन्माला आले. त्यांची नावे सोम म्हणजे चंद्र, दत्तात्रेय आणि तिसरा दुर्वास अशी होती. पुराणानुसार दत्त जन्माची आणखीन एक गोष्ट सांगितली जाते. इंद्र आणि इतर देवांच्या मागणीप्रमाणे ब्रह्मा, विष्णू आणि महेश अत्रि ऋषींची पत्नी अनुसया हिचे पतिव्रत्य भंग करण्यासाठी किंवा तिच्या पतिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी साधूंचा वेश करून अत्रि ऋषींच्या आश्रमात भिक्षा मागण्यासाठी गेले. तिथे गेल्यावर त्यांनी अनुसयेकडे आम्हाला भूक लागली आहे, तेव्हा आम्हाला जेवायास वाढ अशी विनंती केली. अनुसयेने त्यांची पाद्यपूजा करून त्यांना जेवायास पाटावर बसवून जेवण वाढण्यासाठी तयार केले. पण आम्हाला तुम्ही विवस्त्र होऊन जेवण वाढावे अशी इच्छा तिच्याकडे 3ही साधूंनी व्यक्त केली. पतिपरायण आणि सत्वशील असलेल्या अनुसयेने तिचे पती अत्रि ऋषी यांची आठवण काढून त्या 3ही साधूंच्या अंगावर थोडेसे तीर्थ शिंपडले. आता त्या ठिकाणी पाटावर 3 साधूंची 3 बाळे झाली होती आणि ती भुकेमुळे रडत होती. त्या तिघांना आपल्या छातीशी धरून अनुसया मातेने त्यांना दूध पाजून एकेकाला शांत केले आणि ती बाळे झोपी गेली. अनुष्ठानासाठी बाहेर गेलेले अत्रि ऋषी जेव्हा आश्रमात परत आले तेव्हा सती अनुसयेने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे 3ही साधू नसून ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत हे अत्रि ऋषींनी आपल्या तपसामर्थ्याने ओळखले. मग हे तिघेजण अत्रि आणि अनुसया यांच्यापुढे मूळ रूपात प्रकट झाले आणि त्यांना वर मागण्यास सांगितले. अनुसयाने आपण आमच्या पोटी जन्म घ्यावा असे सांगून आपली इच्छा व्यक्त केली. अनुसया मातेला 3 पुत्र झाले. ब्रह्मदेव झाले सोम किंवा चंद्र, भगवान विष्णू झाले दत्तात्रेय आणि महेश झाले दुर्वास. या 3ही पुत्रांमध्ये 3ही देवांचा अंश होते आणि 3ही देवांचा तत्व घेऊन अत्रि ऋषींचा मुलगा देवांनी दिला म्हणून दत्तात्रेय या नावाने गुरु परंपरेचं मूळ पीठ म्हणून दत्तात्रेय महाप्रभू म्हणून पूजले जाऊ लागले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3ही देवांचा तत्व किंवा देवाचा अंश असलेली 3ही चेहरे असलेली दत्तात्रेयांची मूर्ती बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळते. पण काही ठिकाणी 3 चेहरे नसून एका चेहऱ्याची दत्तात्रेयांची मूर्ती असते. तिला एकमुखी दत्त असे म्हणतात. दत्तगुरूंचे भक्तगण दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा गुरुदेव दत्त अशा नावाचा जप करून किंवा घोष करून दत्तात्रेयांची आराधना करतात. महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय या 5 संप्रदायातील असलेले भक्तगण श्री दत्तात्रेयांची उपासना करतात. श्री दत्तगुरू दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला, तर दुपारची भिक्षा मागायला कोल्हापूरला जात असत. दुपारचे जेवण बीड जिल्ह्यातील पंचाळेश्वर येथील गोदावरी नदीच्या पात्रात घेत असत. तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन येथे जात असत. तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी नैमिषारण्यात पोहोचत असत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर आपल्या अनुसया मातेकडे जात असत आणि योगासाठी गिरनार पर्वतावर जात असत असे सांगितले जाते. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार, श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा, तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहेत असे म्हणतात. महाराष्ट्रात हिंदूच्या प्रमाणे मुस्लिम समाजात पण दत्तगुरूंची उपासना केली जाते. एकूणच मार्गशीर्ष या महिन्यात मराठी महिन्यातील उत्तम हवा सुरू झालेली लग्नसराई, खंडोबाचे नवरात्र, देवदिवाळी, महालक्ष्मीचे व्रत, गीता जयंतीचा उत्सव आणि श्रेष्ठ अशा श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा आणि भोगीच्या दिवसापर्यंत चालणारा धुंधुरमास या सर्वांमुळे खरंच हा महिना पूर्ण वर्षातला एकमद्वितीय आहे असे म्हटल्या वाचून राहवत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हालाही मार्गशीर्ष महिन्याबद्दल काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.